नमस्कार मित्रांनो, तर शेतकऱ्यांसाठी खूप मोठी अपडेट आली आहे। सरकारने कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी कोटींचा निधी मंजूर केला आहे। या योजनेत ट्रॅक्टर, शेती अवजारे आणि इतर मशीन्सवर अनुदान मिळणार आहे। चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती। हा शासन निर्णय दिनांक 24 आणि 25 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आला आहे। ही योजना RKVY म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत आहे। यामध्ये कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबवले जाते। नंतर मुख्य निधी माहिती पाहूया। तर GR1 म्हणजे 24 मार्च 2026 चा सरकारने 95 लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे। केंद्र हिस्सा 57 लाख, राज्य हिस्सा 38 लाख। नंतर GR दुसरा म्हणजे 25 मार्च 2026 चा या GR मध्ये मोठा निर्णय घेण्यात आला। एकूण वार्षिक योजना मंजूर 205 कोटी प्लस रुपये। तिसऱ्या हप्त्यात वितरित निधी 1576.66 लाख रुपये। विभागानुसार सर्वसाधारणसाठी 1250 लाख, SC 181.66 लाख आणि ST 145 लाख। तर शेतकऱ्यांसाठी फायदे पाहूया। तर या योजनेत तुम्हाला मिळणार ट्रॅक्टरवर अनुदान म्हणजे SC, ST, महिला आणि लघु शेतकरी यांना 50% किंवा 1.25 लाख जे कमी असेल। नंतर इतर शेतकरी 40% किंवा 1 लाख जे कमी असेल। नंतर इतर शेती अवजारे तर केंद्र सरकारच्या नियमानुसार अनुदान दिले जाईल। तर पैसे कसे मिळणार? तर सर्व अनुदान थेट DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे आधार लिंक बँक खात्यात जमा होणार। नंतर महत्त्वाच्या अटी, तर निधी फक्त मंजूर कामांसाठीच वापरला जाईल। सर्व नियम व अटी पाळणे आवश्यक आणि मासिक अहवाल केंद्र सरकारला देणे बंधनकारक। तर या योजनेत एकूण 8 घटक आहेत। काही घटकांना 100% केंद्र निधी, बाकी घटकांसाठी 60-40 म्हणजे केंद्र राज्य प्रमाण आहे। तर मित्रांनो, ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे। जर तुम्ही नवीन ट्रॅक्टर किंवा शेती अवजारे घेण्याचा विचार करत असाल तर ही मोठी संधी आहे। अर्ज MahaDBT वरून करता येतो। तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता। आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।